सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नीनं पुण्येन मित्तेन लभामि मोक्षं पुप्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुक्तेन धूपेन सुगन्धिना पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदित्तेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मं च संघं सुगततनुभवा धातौ धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातुवन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजयं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सब्बठाने सुपटिस्थितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सब्बारिविजयं अकापत्तो सब्बयुक्तं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको एहि पस्सिको पन्नायको पच्चतं वेदितव्यो विन्योहीति धम्मं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्याय्यपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो
સાવક સંગો આહુનિયો પાહુનિયો દક્ષિણયો અંજલિકરણ્યો અનુત્તરં પુણ્યં ખેતં લોકસાતિ સંઘં યાવજીવિતપર્યંतं શરણં ગચ્છામિ નમામિ બુદ્ધં ગુણસાગરંतं સત્થા સદા હોન્તુ સુખી અવેરામ કાયો જિગુચ્છો સકલો દુગંધો ગચ્છન્તિ સબ્બે મરણં અહંચ નમામિ ધમ્મં સુગતેન દેશિतं સત્થા સદા હોન્તુ સુખી અવેરામ કાયો જિગુચ્છો સકલો દુગંધો ગચ્છન્તિ સબ્બે મરણં અહંચ નમામિ સંઘં મુનિરાજસાવકં સત્થા સદા હોન્તુ સુખી અવેરામ કાયો જિગુચ્છો સકલો દુગંધો ગચ્છન્તિ સબ્બે મરણં અહંચ નમામિ પચ્ચેકબુદ્ધં વિશુદ્ધો સત્થા સદા હોન્તુ સુખી અવેરામ કાયો જિગુચ્છો સકલો દુગંધો ગચ્છન્તિ સબ્બે મરણં અહંચ ઇમાય ધમ્માનુધમ્મ પટિપત્યા બુદ્ધં પૂજેમિ ઇમાય ધમ્માનુ ધમ્મ પટિપત્યા ધમ્મં પૂજેમિ ઇમાય ધમ્માનુ ધમ્મ પટિપત્યા સંઘં પૂજેમિ અદ્ધાયમાય પટિપત્યા જાતિ જરા વ્યાધિ મરણંમાં પરિમુંચસામિ ઇમિના પુણ્યકમ્મેન મામે બાલસમાગમો સતં સમાગમો હોતુ યાવ નિબ્બાણપત્યા દેવો વસતુ કાલેન સસ્ય સંપત્તિ હેતુ ચ પીતો ભવતુ લોકો ચ રાજા ભવતુ ધમ્મિકો સાધુ 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 અનિચ્ચાવત સંખારા ઉપાદવય ધમ્મિનો ઉપજ્જિતવા નિરુજ્જાન્તિ તેષાં ઉપસમો સુખોતિ અનિચ્ચાવાત સંખારા ઉપાદવય ધમ્મિનો ઉપજ્જિતવા નિરુજ્જન્તિ તેષાં ઉપસમો સુખોતિ અનિચ્ચાવત સંખારા ઉપાદવય ધમ્મિનો ઉપજ્જિતવા નિરુજ્જન્તિ તેષાં ઉપસમો સુખોતિ
भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्ब मङ्गलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब सङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। साधु साधु स ओकासद्वारतैनं कत्तं सब्बं अपराधं खमत मे भन्ते ओकासद्वारतैनं कत्तं सब्बं अपराधं खमत मे भन्ते ओकासद्वारतैनं कत्तं सब्बं अपराधं खमत मे भन्ते मयं पुण्यं अनुमोदितव्यं क्षमाम भन्ते क्षमाम भन्ते क्षमाम भन्ते ओकास अनुमोदामि भन्ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्व बौद्धजन उपासक उपासिकांनी उपस्थितांनी त्रिवार साधुकार करावा म्हणा। साधु साधु साधु। 5 तारीख को केलझर में जो जहाँ पे वो ज़्यादातर रहे 60 साल में से उनके जीवन के तकरीबन 50 से ज़्यादा साल वो तकरीबन केलझर में रहे, जो वर्धा रोड पे है धम्मभूमि। हाँ 56। तो आज मतलब 5 तारीख को तो वैसे उनका फनरल हुआ, लेकिन बहुत सारे लोग जो आ नहीं पाए केलझर में, तो उनके लिए यहाँ पे आज का कार्यक्रम रखा है श्रद्धांजलि का। ज़्यादा लोगों को नहीं बुलाया गया है क्योंकि गवर्नमेंट के जो परमिशन है उसके हिसाब से। और 11 तारीख को अभी 2 दिन बाद संघाराम विहार में सभी भिक्षुओं का संगदान होगा तथा वहाँ पे भी भंते जी को श्रद्धांजलि अर्पित होगी पूजनीय भिक्षु संघ के द्वारा। तो आज बुद्ध वंदना से आज के जो अस्थि है वो अस्थि रखी गई है वहाँ पे, और उसका दर्शन भी हम कर सकते हैं उधर से फूल लेकर। लेकिन उसके पहले कुछ लोग भंते जी के बारे में अपनी बात रखेंगे। मैं ऐसा अनुरोध करूंगा क्योंकि बोलने वाले भी ज़्यादा हैं और कहीं ऐसा न हो कि आज का दिन श्रद्धांजलि का कम और भाषण का ज़्यादा रहे, तो सब लोग कम शब्दों में और यदि कम वक्त पे यदि बोल सके तो उसकी कोशिश करना है। शुरू में ही मैं भदंत यन बोधि रत्न जिनके नेतृत्व में अभी बुद्ध वंदना हुई, तो उनको ऐसी विनंती करूंगा कि वो आज के संदर्भ में भंते जी के संदर्भ में अपनी बातें रखेंगे।
मैंने जो शुरू में गाथा कही थी, अनिच्चावत संखारा, माने जो संस्कार है, संस्कार ये नहीं कि जो माता पिता के द्वारा दिए जाते हैं। हम संस्कार को इस तरह से देखते हैं कि मनुष्य जीवन में आने के बाद में जो जीवन बचपन से एवं तरुण अवस्था तक, वृद्ध अवस्था तक ले जाता है, ऐसे संस्कार बनते हैं मनुष्य के। व्याधि जरा मरण, व्याधि जरा मरण के संस्कार है। और अनिच्चावत संखारा, इनको ही हम अनित्य कहते हैं। इन संस्कार को हम अनित्य कहते हैं। उपादवय धम्मिनों का मतलब यह है कि जो उत्पन्न हुआ है, जो पैदा हुआ है, वय धम्मिनो, उसका अंत है। वय का मतलब होता है क्षय है उसको, अर्थात उसका विनाश होने वाला है। उपादवय धम्मिनो उपज्जित्वा, जब वो उत्पन्न होते हैं, उपज्जित्वा निरुद्धन्ति, तो उत्पन्न होने के बाद में, पैदा होने के बाद में वो उसकी समाप्ति भी है, उसको अंत है। कोई शाश्वत नहीं है, कोई ध्रुव नहीं है। एक ओंकार सतनाम कर्ता पुरख निरभव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुरु प्रसाद। यहाँ उपस्थित भदंत सदानंद महास्थेर के जो श्रद्धांजलि देने के लिए प्रोग्राम किया है, सभी उपस्थित सज्जनों को मेरा नमस्कार। जैसा कि नाम ही विदित करता है, सदानंद, सदा आनंद में रहने वाला व्यक्ति, ये जो नाम है उन्होंने अपने नाम को सार्थक किया है। सदानंद, सदा आनंद में रहने वाला व्यक्ति, जिन्होंने हमेशा आनंद में रह के बुद्ध धर्म की प्रचार में अपना जीवन लगा दिया। 1956 से धम्म क्रांति में वो लगे और आज तक उन्होंने उस कार्य को ठंडा नहीं पड़ने दिया। हर जगह, जैसा कि अभी प्रचारकों ने बताया है, भदन जी ने बताया है कि घूम घूम के हर स्टेट में, हर जगह उन्होंने धम्म दीक्षा जो है वो दी है। तो मैं नहीं समझता कि वो हमारे बीच से गए हैं। उन्होंने जितना भी प्रचार किया है, अगर सही मायने में उनको श्रद्धांजलि देनी है तो उन लोगों के बीच में हमेशा जिंदा रहेंगे जिन्होंने उनसे दीक्षा ली है और जिन्होंने उनसे उन्होंने मार्गदर्शन पाया है। तो मैं जिन लोगों ने उन्होंने दीक्षा दी है, जिन लोगों ने उनसे मार्गदर्शन पाया है, उनसे मैं विनती करूंगा कि वो आगे धम्म दीक्षा का इसी तरह प्रसार करें। यही उनके लिए सच्ची श्रद्धांजलि होंगी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आजच्या शोकसभेचं ज्यांनी आयोजन केलं ते बानाईचे माननीय विजयदादा मेश्राम साहेब, आमचे खोब्रागडे साहेब, या ठिकाणी विविध धर्माचे जे धर्मगुरू आले त्यांना नमस्कार करतो। त्याचप्रमाणे भिक्खू संघाला देखील नमस्कार करतो। ज्या दिवशी भदंत सदानंद महाथेरोजींचं निधन झालं, त्या दिवशी मी बाहेरच्या शहरात होतो। त्या दिवशी मी येऊ शकलो नाही आणि आज बानाईने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्याच्यामुळं मला या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करता येत आहे, त्याबद्दल बानाईला मी धन्यवाद देतो। 4 ऑगस्ट रोजी भदंत सदानंद महाथेरो यांच्या दुःखद निधनाची वार्ता आम्ही जेव्हा ऐकली, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रांतिकारी, शांतीदूत आमच्यातून गेल्याची भावना आम्हा सर्व ख्रिस्त भक्त मंडळीची होती। भंते सदानंद महाथेरो साहेबांनी मागील 60 वर्षामध्ये चिवर घालून भारतासह जगातील विविध देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार
या कार्यामध्ये मोलाची भूमिका वठवली. बौद्ध साहित्याचं पाली भाषेतून मराठी भाषेमध्ये अनुवाद करून त्यांनी एक ऐतिहासिक कार्य केला. जवळजवळ 18 ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं. 14 ऑगस्ट 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धम्मदीक्षे समारोहात जे 4 भिक्खू होते त्यापैकी भदंत सदानंद महाथेरो यांनी सुद्धा त्यावेळेला धर्मदीक्षा घेतली आणि या मोठ्या क्रांतिकारी परिवर्तनाचे ते एक मोठे साक्षीदार होते. माझा त्यांच्यासोबतचा एक प्रसंग असा आहे. आम्ही एंड ऑफ द स्पियर नावाचा मूव्ही ज्याला 16 भाषेमध्ये आम्ही भाषांतरित केलं होतं, बाल्यांचा अंत. वावडानी लोक जे एकमेकाला मारत होते ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये, त्याच्यावर क्षमेवरचा एक चित्रपट होता. 2.25 तासाचा चित्रपट बंतेजींनं वर्धा या ठिकाणी पाहिला आणि त्याच्यानंतर त्या सिनेमाला त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अनलेस यू हॅव पॉवर फ्रॉम अबाव यू विल नॉट एबल टू फॉरगिव्ह एनीबडी. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य वरून येणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणाची क्षमा करू शकणार नाही. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध भिक्षू कसे असावे या संदर्भात ज्या काही संकल्पना मांडल्या होत्या बौद्ध भिक्षू संबंधात, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आदरणीय भदंत सदानंद महाथेरो यांच्या जीवनात पूर्ण झाल्या असं मला वाटते. ते जनतेचे मित्र होते, सेवक होते, मार्गदर्शक होते. म्हणून बौद्ध जगासह समतावादी चळवळींना ते परिचित होते. ते आम्हाला आमचे जवळचे वाटत होते. त्यांची उणीव आम्हा सर्वांना नेहमीच जाणवत राहील. ख्रिस्त भक्त मंडळी व दीनबंधू शिक्षण व सामाजिक संस्था यांच्यातर्फे मी भदंत सदानंद महाथेरो यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या समान आमच्या जीवनात समर्पणाचं सातत्य टिकून राहावं, त्यांचं कार्य आम्हासाठी सतत प्रेरणा ठरो असल्या प्रकारची प्रार्थना ख्रिस्त चरणाजवळ आहे. एक बायबलमधलं एक जे वचन त्यांच्यासाठी अतिशय ॲप्रोप्रिएट होते ते वचन असं आहे, जे सुयुद्ध ते मी केलं आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास राखील आहे, नीतिमूल्य धरून ठेवली आहे. आय हॅव फॉट द गुड फाईट, आय हॅव फिनिश द रेस, आय हॅव केप्ट द फेथ अँड व्हॅल्यूज. यांनी आजच्या या दुःखद प्रसंगी मला त्यांच्या संदर्भात बोलता आलं. आम्ही सर्व ख्रिस्त भक्त मंडळी तुमच्या सारे जे दुःखाकुल लोक आहेत त्यांच्यासोबत आहोत. प्रभू तुम्हा सर्वांना शांती देव, त्यांच्या जीवनाकडून प्रेरणा मिळो. आमेन. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या सदानंद स्थवीर यांच्या अस्थिकलशांच्या ज्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं आपण दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालात. मित्र हो, आम्ही ओबीसी जेव्हा मी त्यांना बघितलं, त्यांच्याकडून ऐकून घेतलं की ज्या दिवशी ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं त्याच्या पूर्वीपासून ते धम्माचं आचरण करत होते आणि आजी 60 वर्षापर्यंत म्हणजे आज 60 वर्षापर्यंत त्यांनी धम्माचं प्रचार प्रसार केल्या गेलं. एवढं मोठं चांगलं काम त्यांच्या हातून घडल्या गेलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हा मी येण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून आम्ही म्हटलं की तथागता मला संबोधी प्राप्त होऊ दे, मला संबोधी प्राप्त होऊ दे आणि तुझ्या दिलेल्या मार्गावर मला चालू दे आणि मी त्यासाठी माझ्या पवित्र शिलाचा मी भंग होऊ देणार नाही. वडीलधाऱ्या माणसाची उद्धटपणाने वागणार नाही आणि इतरांसाठी माझी मैत्री मनात हृदयात मी सदैव तेवत ठेवेल, अशी मी एक आदर्श ठेवेल
आदर्श राहील असा आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आम्हाला त्यांच्याकडून मिळालं. आता आमची ती उणीव आहे. आम्ही ओबीसींमध्ये, भटक्यांमध्ये, आदिवासींमध्ये, मुसलमानांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. काय होतं की त्या लोकांमध्ये धम्म माहीतच नाही आहेत. धम्म माहीत नसल्यामुळे धम्माचं आचरण माहीत नाही आहे. लोकांना, मी तांड्यातला आहेत, बंजारा तांड्यांमध्ये बघतोय, आदिवासींमध्ये बघतोय, बुद्ध म्हटलं की लोक महार म्हणतात. बस तर महाराजची त्यांना उपमा लावतात. बुद्ध एक जग पातळीचा एवढा मोठा विभूती, एवढी मोठी व्यक्तिमत्व, आणि असं का होतं? असं होण्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या ठिकाणी बुद्धाची प्रचार प्रसार केल्या जात नाही. बुद्धाविषयी वेगवेगळ्या गोष्टी, भावना भरल्या जातं. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या मी भिक्खूगणाला विनंती करतो की आपण ओबीसी धम्मदीक्षेचा हा जो सोहळा आहे, या धम्माचा कार्य फार मोठा वाढवावं, घराघरात धम्म पोचवावं. धम्म पोचवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी. तथागतांच्या या पावनभूमीला आपण पुढे न्यावं. आजच्या सदानंद महाशिबिरांचा जी काही त्यांना निर्वाण मिळो, त्यांना शांती मिळो, त्यांच्या ज्या कार्याला अपुरं कार्य पूर्ण हो, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि सार्वजनिक संमत समार समिती त्यांच्या दुःखात सहभागी झालं मी करून माझी त्यांना प्रयत्न करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भदंत सदानंद महाथेरो या महामानवांच्या चरणी मी त्रिवार वंदन करतो. मित्रांनो, सदानंद महाथेरोंचा आणि माझा संबंध अनेक वर्षापासूनचा होता. पहिल्या त्यांचं दर्शन घेण्याचं मला जे सौभाग्य मिळालं, मी वर्धेला जात होतो आणि मला जर आकर्षित कोणी केलं असेल तर ते बुद्धविहाराने. मी म्हणालो, इतकं सुंदर बुद्धविहार कोणी बांधलं? आम्ही तिथे गेलो आणि अनायसे भंतेजीची त्या ठिकाणी भेट झाली. नंतर PS खोब्रागडे सर पण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या त्या बांधकामामध्ये व्यस्त होते. ते सगळं पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगितली की या विहारातल्या या सगळ्या बांधकामाच्या पाठीमागचा उद्देश काय आहे. कारण संत महापुरुष, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक ध्येय घेऊन सामोरं जात असतो. ते ध्येय भंतेजींनी पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. भंतेजींच्या वाढदिवसाच्या दिवशी भंतेजी यावर्षी फार बिमार होते, पण तशाही कंडिशनमध्ये त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आमच्या समूहाला येऊन मार्गदर्शन केलं, प्रवचन केलं. आणि अनेकदा त्यांचे प्रवचन मला ऐकण्याच्या, तर मला त्यांचं स्मरणिका जेव्हा वाचत होतो, त्या स्मरणिकेत मलासुद्धा लिहायला सांगितलं. मी सुद्धा भंतेजींवर लिहिलं. पण मला हे तोपर्यंत माहीत नव्हतं की भंतेजींचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी संबंध आला होता. त्या स्मरणिकेमध्ये भंतेजींनी एक पत्र टाकलं होतं. ते पत्र छापलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की मी विद्यार्थी दशेत असताना तुकडोजी महाराजांनी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये भंतेजींचा सहभाग होता आणि त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका आल्या. म्हणजे भंतेजी आपल्यापेक्षा थोर लोकांना प्रश्न विचारण्याचं धाडससुद्धा करायचे. त्यांनी ते धाडस केलं आणि तुकडोजी महाराजांनी त्यांना जे पत्राद्वारे उत्तर दिलं, त्या पत्राचं उत्तर त्यांनी त्यांच्या स्मरणिकेत छापलं होतं. अशा अनेक चळवळीला जोडणारा एक दुवा, खऱ्या अर्थानं बुद्धाचं तत्त्वज्ञान घेऊन अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये, अनेक संप्रदायामध्ये जाऊन भंतेजींनी आपला विचार ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या देशाला बुद्धमय करता करता शांतीचा मार्ग जो बुद्धाचा होता, मैत्रीचा जो भाव बुद्धांनी समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला होता. भंतेजीच्या माध्यमातून ती बुद्धाची प्रतिमा पुन्हा एकदा या देशाने, नागपूर शहराने आणि आपण त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पाहिली. कारण बुद्ध हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये समावेश झाला पाहिजे, ही भंतेजींची धारणा होती. आणि ती धारणा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या संपर्कात मी आलो, मला भाग्य मिळालं. मी त्यांच्या स्मृतींना, त्यांनी दिलेल्या विचारांना आपलं अभिवादन करतो आणि गुरुदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वेगवेगळ्या चळवळीतर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांनी दिलेला मार्ग हा आमच्या तरुण पिढीला प्रेरणादायी राहो एवढी प्रार्थना करतो. जय भीम, जय गुरु. मी दिलीप खोडके,
भदंत सदानंद महास्थवीर यांचे निधन झाल्याची वार्ता आम्हाला कळली होती, पण काही कारणामुळे ती या ठिकाणी येऊ शकलो नाही. माझा त्यांच्यासोबत जरी असा संबंध नाही आला तरी मराठा सेवा संघाशी त्यांचा संबंध आलेला होता. माझा त्यांच्यासोबत संबंध नाही आला हे माझं दुर्भाग्यच आहे. संपूर्ण जीवन त्यांनी मानवतेला सेंट्रलाइज ठेवून, मानवतेला मध्यस्थ ठेवून त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. आणि बुद्धांचे जे विचार आहे ते केवळ एका कोणत्या समाजाकरता नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी होत आहे. आणि तेच विचार त्यांनी शेवटपर्यंत आपल्या आचरणातून आणि आपल्या वाणीतून त्यांनी समाजापुढे ठेवलं. त्यामुळे ते भदंत सदानंदजी जे आहे हे काही एकाच समाजाचे आदर्श असू शकत नाही, तर संपूर्ण मानवजातीचे आदर्श आहेत, संपूर्ण समाजाचे आदर्श आहेत. अशा ह्या थोर विचारवंत क्रांतिकारी पुरुषाचं निधन झालेलं आहे. त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आणि त्याकरिताच मराठा सेवा संघातर्फे आणि संपूर्ण समाजातर्फे मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करत आहो. जय भीम, जय जिजाऊ. तो मेरे आयुष्य में सबसे पहले भंते जी ऐसे रहते करके 1975 में उनकी मेरी मुलाकात हुई, 75 में. और मुझे उस टाइम पता चला अपने धम्म के धम्मगुरु ऐसे रहते करके. हम उस टाइम में साधू बोलते थे. आपल्या गावामध्ये साधू आला आणि साधूनं लग्न लावलं हे आम्हाला माहीत होतं, तर आम्ही साधूच म्हणत होतो. म्हणजे 75 का काल ऐसा था कि बुद्ध धम्म का जो एक प्रवाह चालू था, ऐसे लोग नहीं मिलते थे. 56 के बाद में तो भंते जी इन्हें एक शादी लगाई मेरे गांव में, और उस शादी में मैं भी 15-16 साल का रहा होगा. मेरी मुलाकात हो गई तो मैं उनका इतना दीवाना हो गया कि भंते जी ने पाली भाषा में जो जो उच्चारण किए, तो मैं उसको यानी पंडित जी आपने बोले पंडित जी के जो उच्चारण किया है वो मुझे सिखाए ना. तो भंते जी बड़े भावुक हो गए और मेरे हाथ पर उन्होंने मेरे पीठ पर हाथ रखा और कहा, भीमराव, मेरा नाम भीमराव है, भीमराव अभी आप छोटे हो और ये आपको सीखना है. तो उन्होंने अपनी एक, उनके पास में एक झोरी थी जो उनके पास में, तो उस बैग में से उन्होंने एक, अभी जो भंते जी ने कहा है बुद्ध चैत्र पूजा पाठ, वो मुझे दी. छोटी सी पुस्तक थी. मैंने आने के पहले ढूंढने की कोशिश की आप लोगों को, वो मुझे अभी भी है मेरे पास में, बट अभी वो दिख नहीं रही. तो मैं दिखाना चाहता था कि भंते जी ने मुझे वो बुद्ध पूजा पाठ की पुस्तक दी थी. और वो बुद्ध पूजा पाठ की पुस्तक से भंते जी जाने के बाद मैं उसको पढ़ते रहा, लेकिन वो पाली भाषा में होने की वजह से इतना पाली भाषा अपन नहीं पढ़ते थे. जैसे ईसीपी सो भगवा रहा सम्मा संबुद्ध बोलते थे, ईसीपीस कर देते उसको. ऐसा करते करते लेकिन मैंने क्या उसके चार्ट बनाए, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, पंचशील, त्रिशरण. और वो मैं डेली अपने वहाँ भगवान बुद्ध की अपने दीवार के ऊपर में एक फ़ोटो लगा के वहाँ पढ़ते रहता था और बोलते रहता था. मी तुम्हाला सांगू इच्छितो की भदंत सदानंद यांच्याबरोबर जर सामाजिक शेवटचा कार्यक्रम झाला असेल तो माझ्याबरोबर भदंत सदानंदनी केलेला होता. प्रतापनगर इथे भिक्षुणी निवास कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि भदंत सदानंद त्या वटथाई मॉनिस्ट्रीचे अध्यक्ष होते. त्यांची ती जागा होती आणि तिथे भंतेजींनी मला उद्घाटनासाठी बोलवलं होतं. हा त्यांचा आणि माझा आणि ह्या समाजाचा शेवटचा सामाजिक कार्यक्रम होता असं मला वाटते. परंतु त्यांचा माझा संबंध हा फार पूर्वीपासून होता असं मला वाटते. कारण की भदंत सदानंदचा 7 नोव्हेंबर 1939ला जेव्हा जन्म झाला, ज्या गावी जन्म झाला ती वैंगंगाच्या त्या काठी होती
आणि व्यंगांच्या ह्या काठी माझ्या वडिलांचा जन्म झाला होता 20 वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर 16 वर्षानंतर माझा जन्म झाला, आणि त्यांचं माझं ऋणानुबंध होतं असं मला वाटते. कारण की माझा कल धर्माकडे जेव्हा भदंत सुरेश ससाई हे जापानहून आले तेव्हापासनं 74-75पासनं माझा धर्माकडे कल होता. आणि जेव्हा 81मध्ये मी नागपूरला ट्रान्सफर होऊन आलो होतो तेव्हापासनं माझं केळझरकडे जाणं सुरू झालं आणि भदंत सदानंद यांचा माझा संबंध होता. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीने भंते सदानंद यांना विनम्र अभिवादन. आपण सर्व भंतेंशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीने जुडलेले होतात आणि त्यानिमित्ताने आपण सर्व समाजातील सर्व लोक इथे एकत्रित आलेत. भंतेविषयी आपला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो ऐकून मलाही मनाला खूप गारवा वाटला, थंडगार वाटायला सुरुवात वाटलं की खरोखर एक भिक्षू असाच असावा की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956ला धम्मदीक्षा देतात आणि त्या धम्मदीक्षेनंतर त्या प्रेरणेने प्रत्येक व्यक्ती तो प्रेरणा घेतोय आणि प्रेरणा घेऊन तो असं काही विचार करतो की मलाही ह्या धम्माची धुरा पुढे वाढायची आहे. आणि तो 1960ला सरांच्या म्हणण्यानुसार चिवर घेतोय आणि तेव्हापासून निरंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. आणि आज त्यांच्या पुण्यात्म्याला शांती लाभावी याच्याकरता एक छोटंसं श्रद्धांजली मी आणि माझी पत्नी इथे देत आहो. एक छोटीशी श्रद्धांजली तर मी माझ्या पत्नीला पण इथे आमंत्रित करतो आहे. आणि मी ॲक्च्युली स्कूल ऑफ मेडिटेशन चालवतो आहे, म्हणजे मेडिटेशनचा माझा जवळचा संबंध आहे. तर मी 2 मिनटाकरिता आपण सर्वांना निवेदन करेल की तुमच्याकडे जे काही आहे ते थोडं साईडला ठेवा, फक्त 2 मिनटं. आणि ह्या 2 मिनटामध्ये अनुभूती करा की काय होत आहे. प्रणाम बुद्धा गुणसागर तू हो सदा जीव सुखी अवन हो सदा जीव सुखी अवन दुर्गंध सारा संची घृणाय मरतात सर्वे मरणे मलाही मरतात सर्वे मरणे मलाही प्रणाम धम्मा गुणसागरा तो हो सदा जीव सुखी अवन हो सदा जीव सुखी अवन दुर्गंध सारा संची घृणाय मरतात सर्वे मरणे मलाही मरतात सर्वे मरणे मलाही प्रणाम संघा गुणसागरा तो
सुखी अवर्णा हो सदा जीव सुखी अवर्णा दुर्गंध सारा संची घृणाय मरतात सर्वे मरणे मलाही मरतात सर्वे मरणे मलाही मरतात सर्वे मरणे मलाही. साधु साधु साधु. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धान शासनं. साधु 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 साधु.